नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो। जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आपल्याला माहीत आहे की आपण टेलिग्राम चॅनलही चालू केलेलं आहे आर्विक सायन्स अकॅडमीच्या नावाने, तर त्यावरही जॉईन होऊन तुम्ही स्टडी मटेरियल किंवा प्रश्न किंवा क्विज सॉल्व करू शकता। तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत बल, भौतिकशास्त्र या विभागातील बल या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या क्रमाने एक एक प्रकरण घेत चाललोय। आता जीवशास्त्राचं प्रकरण संपलंय, आता आपण भौतिकशास्त्राच्या प्रकरणाकडे येत आहोत। तर बल या प्रकरणाचा अभ्यास करत असताना काही दैनंदिन उदाहरणे तुम्हाला माहीत असतील की जर एखाद्या व्यक्तीने गाडी ढकलली किंवा एखाद्या बॅट्समनने बॅटने चेंडू टोलवला तर त्यावेळेस कार्यरत असतं ते बल, आणि ह्या बलाच्याच अनुषंगाने आपण या प्रकरणात चर्चा करणार आहोत। दैनंदिन जीवनात बल अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडते। तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, बल म्हटलं की न्यूटनचे गतिविषयक 3 नियम ह्या बलाच्या संदर्भात येतात आणि त्याची सखोल चर्चा आपण गतिविषयक नियम या प्रकरणात ऑलरेडी केलेली आहे। तर या प्रकरणामध्ये आपण बलाचे काही प्रकार अभ्यासणार आहोत आणि नंतर जडत्व या संकल्पनेचाही आपण अभ्यास करणार आहोत की जे आपल्याला महत्त्वाचे आहे। तर सुरुवात करूया। बल, महत्त्वाचे बलाचे 2 प्रकार आहेत। पहा इथे परत मी लिहितोय, बलाचे 2 मुख्य प्रकार। बल आणि बलाचे 2 मुख्य प्रकार कोणते आहेत? बलाचे जे प्रकार आहेत ते एक आहे संपर्क बल आणि दुसरा आहे असंपर्क बल। म्हणजे पहिला जो बलाचा प्रकार आहे तो आहे संपर्क बल आणि दुसरा आहे असंपर्क बल। असंपर्क याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणूया, कॉन्टॅक्ट, आणि याला इनडायरेक्ट किंवा याला आपण म्हणू शकतो नॉन कॉन्टॅक्ट। काय म्हणायचं? नॉन कॉन्टॅक्ट। हे 2 प्रकार मुख्य आहेत बलाच्या संदर्भात। आता कॉन्टॅक्ट फोर्स किंवा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे संपर्क बल आणि असंपर्क बल म्हणजे तरी नक्की काय? म्हणजे ज्या वेळेस वस्तूंमध्ये एकमेकांच्या अनन्य क्रिया होतात, अनन्य क्रिया याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये इंटरॅक्शन्स। मग वस्तूंच्या एकमेकांशी असलेल्या अनन्य क्रिया किंवा त्यांच्या थेट संपर्कामुळे जे बल अस्तित्वात येतं त्या बलाला आपण म्हणायचं संपर्क बल म्हणजेच कॉन्टॅक्ट फोर्स। म्हणजे इथं कंडिशन काय आहे की त्या 2 वस्तू एकमेकांच्या संपर्कात आल्या पाहिजे आणि त्यावेळेस जे बल लागतं ते बल असतं संपर्क बल। आणि त्याच्याच ऑपोजिट म्हणजे विरुद्ध काय? असंपर्क बल म्हणजे 2 वस्तू किंवा इतर अनेक वस्तू एकमेकांच्या प्रत्यक्ष संपर्कात नसतात, मात्र तरीसुद्धा त्यांच्यात बल कार्यरत असतं, अशा बलाला आपण म्हणायचं असंपर्क बल। आता सगळ्यांना ऑलरेडी समजलं असेल। पहा, संपर्क बल आणि असंपर्क बल हे बेसिक आहेत, हे 2 महत्त्वाचे बलाचे प्रकार आहेत। मग संपर्क बलाची उदाहरणं कोणती किंवा कोणत्या टाईपचे बल हे संपर्क बल आहेत? तर त्यामधील आपण एक उदाहरण घेऊ शकतो, उदाहरणार्थ स्नायुबल। स्नायुबल, आता स्नायुबलला काय म्हणतो आपण? मस्क्युलर फोर्स। आता मस्क्युलर फोर्स म्हणजे जेव्हा आपण एखादी बकेट उचलतो, एखादी गाडी ढकलतो, तर त्यावेळेस जे बल लावतो तो एखाद्या शरीराच्या भागाकडून त्या ठिकाणी बल लावलं जातं आणि असं जे बल आहे ते बल स्नायूकडून लावलं गेल्यामुळे या बलाला स्नायुबल म्हणायचं म्हणजेच मस्क्युलर फोर्स म्हणायचं। आता हे जे बल आहे ते संपर्क बलाचा प्रकार आहे, कारण प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी संपर्क आलेला आहे आणि ते बल कार्यरत झालेलं आहे। दुसरं याच्यात अजून काही उदाहरणं सांगायचे झाले तर ढकलणारा व्यक्ती, एखादी गाडी ढकलणारा व्यक्ती किंवा फुटबॉलमध्ये एखादा फुटबॉलपटू जो आहे तो किक मारतोय किंवा प्रत्यक्ष बॅटने टोलवला जाणारा चेंडू, तर हे सर्व उदाहरणं ह्या संपर्क बलाचे आहेत। म्हणजे यामध्ये संपर्क बल जे कार्यरत असतं ते मुख्यत्वे स्नायुबलामुळे। दुसरीकडे जाऊया असंपर्क बल। आता असंपर्क बलाच्या बाबतीत जर बघितलं तर असंपर्क बलाची उदाहरणं कोणकोणती आहेत? त्याचे पहिलं एक उदाहरण गुरुत्वीय बल। गुरुत्वीय याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एकदम सोपं आहे। पहा, गुरुत्वीय बल
त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे चुंबकीय बल. चुंबकीय बल म्हणजे त्याला मॅग्नेटिक फोर्स म्हणतो. आणि जर याच्यातच जर ॲड केला शब्द विद्युत चुंबकीय बल तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स होतं, ते पण बल आहे. त्याच्यानंतर स्थिती विद्युत बल. स्थितिक विद्युत बल काय आहे? स्थितिक विद्युत बल. स्थितिक विद्युत बल म्हणजे काय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, शॉर्टमध्ये लिहितो इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि चुंबकीय बल म्हणजे मॅग्नेटिक फोर्स. आणि त्याच्यातच अजून एक ॲड केला विद्युत चुंबकीय बल, जे विद्युत धारेशी संबंधित येतं, तर ते आहे विद्युत चुंबकीय बल. समजा जर ह्याच्यात ॲड करायचं झालं तर विद्युत चुंबकीय बल म्हणजे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, विद्युत चुंबकीय बल. आता EMF याचा अर्थ असा नाही घ्यायचा का इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ते EMF वेगळे. विद्युत हे जे आहे ते विद्युत चुंबकीय फोर्स, मी शॉर्टमध्ये लिहिले फक्त. आता हे झाले बलाचे प्रकार. आपण जे मुख्य बलाचे प्रकार आहे ते अभ्यासले. आता याच्याकडे एकेकडे आपण जाऊया. गुरुत्वीय बल सर्वांना माहिती आहे. गुरुत्वीय बल जे आहे ते गुरुत्वीय बल हे पृथ्वी एखाद्या वस्तूवर जे काही बल लावते त्याला आपण गुरुत्वीय बल म्हणतो. म्हणजे पृथ्वीच लावते असं नाही, इतरही दुसऱ्या गोष्टी काही आहेत की ज्या लावू शकतात. म्हणजे चंद्रावरचं सुद्धा बल आहे, पण ते बल सुद्धा म्हणजेच या ठिकाणी काय आहे, दोन वस्तूंमध्ये प्रत्यक्ष संपर्क न होता येणारं बल आहे हे. म्हणजे हे सर्व प्रकार असंपर्क बलाचेच आहेत. म्हणजे गुरुत्वीय बल सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे पृथ्वी ज्या एखाद्या वस्तूवर लावते ते गुरुत्वीय बल आपण मानतो. म्हणजे एखाद्या उदाहरणार्थ एखादा आंब्याचं फळ जमिनीवर पडणे, ते खाली का पडलं तर त्याचं कारण गुरुत्वीय बल. दुसरं चुंबकीय बल. चुंबकीय बलाच्या बाबतीत आपण सांगू शकतो की मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, जर आपण चुंबक घेतला आणि चुंबक एखाद्या चुंबकीय पदार्थाच्या जवळ ठेवला तर ते चुंबकीय पदार्थ काय होतात, त्याच्याकडे आकर्षित होतात, म्हणजे अट्रॅक्ट होतात. तर ते जे बल असतं ते चुंबकीय बल आहे की ज्या बलामध्ये प्रत्यक्ष संपर्क नाही. म्हणजे जर टाचण्या घेतल्या आणि चुंबकापाशी ठेवल्या तर चुंबकाकडे ते आकर्षित होतात. आता हे डिपेंड आहे की तुमचा चुंबक किती शक्तिशाली आहे, त्याच्यावर त्याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ डिपेंड आहे. म्हणजेच ते चुंबकाकडे आकर्षित होतात किंवा कोणताही चुंबकीय पदार्थ जो चुंबकाजवळ धरला तर तो अट्रॅक्ट होणार. म्हणजे हे झाले, यांच्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क नाही. प्रत्यक्ष संपर्क नाही तरी सुद्धा बल अस्तित्वात आहे, म्हणून हे असंपर्क बल आहे, म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट. तिसरं आहे स्थितिक विद्युत बल. हे सर्वांनाच परिचयाचं आहे, पण काही बऱ्याच वर्षांचा गॅप झाल्यामुळे काहींच्या लक्षात राहिलं नसेल. पण पुन्हा एकदा मी सांगतो, स्थितिक विद्युत बल म्हणजे काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे तुम्ही पूर्वी स्कूलमध्ये असताना, शाळेमध्ये असताना तुम्ही अभ्यासला असेल की जर केसामध्ये आपण कंगवा फिरवला आणि कागदाचे कपटे केले, म्हणजे तुकडे केले छोटे छोटे, आणि तो घासून जर आपण त्या केसांना घासून जर तो कंगवा धरला त्या कपट्यांपाशी तर ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. आपल्याला खूप आश्चर्य वाटायचं त्यावेळेस, ठीक आहे. तर ते जे बल आहे ते आहे स्थितिक विद्युत बल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जे आहे त्याची स्ट्रेंथ म्हणजे जास्त काळ तर टिकत नाही, म्हणजे जास्त काळ ते टिकणारं नाही आहे, ते शीन आहे पण जास्त काळ टिकत नाही ते. म्हणजे काही वेळाने ते कपटे खाली पडतात. हे जे बल आहे ते आहे स्थितिक विद्युत बल की जे असंपर्क बलाचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर चौथा प्रकार जो आहे आपण ॲड केलेला आहे विद्युत चुंबकीय बल. कोणतं आहे, विद्युत चुंबकीय बल. आता हे विद्युत चुंबकीय बलामध्ये काय म्हणू शकतो की जेव्हा विद्युत धारा एखाद्या वाहकातून वाहते तेव्हा त्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स तयार होत असतो. उदाहरण सांगायचं झालं तर हा जो आहे तो काय आहे, जर एक वाहक आहे आणि त्या वाहकाला समजा एक धन आग्रह एक ऋण आग्रह म्हणजे बॅटरीला असं जोडलाय वाहक, बरोबर. तर त्याच्यातून जेव्हा विद्युत धारा वाहते, ती विद्युत धारा वाहत असताना त्याच्या दिशेला लंब, म्हणजे आपण हा उजव्या हाताचा नियम पुढे पाहणार आहे जेव्हा आपण विद्युत धारेचं प्रकरण पाहणार तेव्हा, तर उजव्या हाताच्या नियमानुसार आपण त्याची दिशा ठरवू शकतो. आणि त्या दिशेला लंब जे असतं ते विद्युत चुंबकीय बल असतं, म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असतं, बरोबर. तर ते जे फोर्स आहे ते सुद्धा काय आहे, इन कॉन्टॅक्टमध्ये नाही, म्हणजे काय नॉन कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे प्रत्यक्ष संपर्क त्या ठिकाणी कोणाचा येत नाही, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी फोर्स लावलं जातं. आता डायरेक्टली लावलंय कोणी, खरं तर बॅटरीने लावलंय, म्हणजे इलेक्ट्रॉन वाहिलेत त्या ठिकाणी, बरोबर. तर असे जे बल आहेत गुरुत्वीय बल झालं,
बल झालं, त्याच्यानंतर हे चुंबकीय स्थितिविद्युत विद्युत चुंबकीय बल. अजूनही काही बलाचे प्रकार अस्तित्वात आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आण्विक बल म्हणजे क्षीण आण्विक बल आणि तीव्र आण्विक बल किंवा त्याला आता मजबूत आण्विक बल असं पण आपण म्हणू शकतो. दोन प्रकार आहेत. आण्विक बल की जे केंद्रकामध्ये असतं, म्हणजे एक प्रकारचं केंद्रकामध्ये असणारं बल जे आहे ते स्ट्रॉंग आहे. म्हणजे निसर्गामध्ये सर्वात स्ट्रॉंग किंवा सर्वात मजबूत प्रकारचं जे बल आहे ते आहे अणुकेंद्रकामधील, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना धरून ठेवलेलं बल की जे खूप ताकदवान आहे. ते बल जे आहे ते एक बल अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर अजून काही बलाचे प्रकार बघितले तर क्षीण बल आहे, म्हणजे पार्टिकल्सवर चार्ज आले, कोणत्याही पार्टिकल्सवर कणांवर चार्ज आले, प्रभार आले तर त्यावेळी जे बल अस्तित्वात असतं ते असतं तुमचं क्षीण आण्विक बल. म्हणजे इथे पण अजून आपल्याला प्रकार करता येतील. अजून जर बघितले तर आता याच्या व्यतिरिक्त आपण पाहूया. पहिलं क्षीण आण्विक बल, क्षीण आण्विक बल. त्याच्यानंतर दुसरं आहे ताकदवान म्हणजे मजबूत म्हणूया स्ट्रॉंग, मजबूत आण्विक बल, मजबूत आण्विक बल. त्याच्यानंतर तिसरा अजून एक प्रकार याच्यामध्ये आपण घेऊ शकतो विद्युत चुंबकीय बल, जो ऑलरेडी मी घेतलेला आहे. गुरुत्वीय बल पण आपलं झालेलं आहे. मग याच्यात सर्वात शक्तिमान कोणतं आहे तर मजबूत आण्विक बल म्हणजे स्ट्रॉंग. याला आपण न्यूक्लिअर फोर्स म्हणतो, याला वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणतो. ते सर्वात शक्तिमान आहे. म्हणजे आपल्याला जर वाटलं गुरुत्वीय बल जे आहे ते खेचून घेतं एखाद्या कोणत्याही वस्तूला तिच्या कक्षेमध्ये, म्हणजे जर काही ग्रॅव्हिटीची रेंज जी आहे त्यापर्यंत, तर त्याच्याहीपेक्षा हे स्ट्रॉंग असतं. कोणतं? मजबूत आण्विक बल. मला वाटतं सर्वांना समजलं असेल इथपर्यंतचा भाग. आता हे जे वेगवेगळे उदाहरणं आपण पाहिलेत म्हणजे बलांचे प्रकार पाहिलेत, हे सुद्धा महत्त्वाचे आहेत आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आयोगाच्या मध्ये जे काय महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSCचा जो अभ्यास आपण करतो त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट ज्या समजल्या पाहिजे त्या अशा प्रकारच्या समजल्या पाहिजे. मग पुढचं येतं. आता याच्यामध्ये नंतर स्थितिविद्युत बल झाल्यानंतर अजूनही काही महत्त्वाचे दोन प्रकार आहेत, संतुलित बल आणि असंतुलित बल. पण तत्पूर्वी जाण्यापूर्वी आपण ह्या बलाचा, संतुलित बलाचा आणि असंतुलित बलाचा काय उपयोग होतो ते पण पाहणार आहोत. पण प्रथम पाहूया संतुलित बल आणि असंतुलित बल. संतुलित बल आणि असंतुलित बल. तर संतुलित बलाला आपण काय म्हणतोय? बॅलन्स फोर्स. संतुलित बलाला आपण म्हणतोय बॅलन्स फोर्स. संतुलित बल. आणि पुढचं आहे असंतुलित बल. असंतुलित बल याला म्हणतो आपण बॅलन्स फोर्स आणि याला म्हणतो अनबॅलन्स फोर्स. ओके, बॅलन्स अँड अनबॅलन्स असे दोन प्रकारचे फोर्स आहेत. संतुलित बल, असंतुलित बल. आता संतुलित बल आणि असंतुलित बलची जर आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची असेल तर एकदम सोपा खेळ आपल्याला आठवला पाहिजे, टग ऑफ वॉर म्हणजे रस्सीखेच. रस्सीखेचमध्ये काय करतात, एका ग्रुपकडून दुसऱ्या ग्रुपकडे रस्सी खेचली जाते. म्हणजेच त्या ठिकाणी ए आणि बी ग्रुप आपण मानूया. म्हणजेच थोडक्यात असे इकडे जर ए ग्रुप आहे, इकडे बी ग्रुप आहे, दोघांच्या मध्ये रस्सी आहे आणि ते ओढतायत. जर एका साईडने रस्सी खेचली असेल तर ते बल हे संतुलित असू शकणार नाही किंवा असंच नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला, समजा एकडे जर झुकलेली असेल रस्सी तर त्याचा अर्थ असा झाला की एकडे जास्त ताकद आहे किंवा बल त्या ठिकाणी झुकलेला आहे आणि बी कडे जर झुकला असेल तर त्या व्हाईस वर्सा आपण म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, ते बल संतुलित नाही, म्हणजे संतुलन नाही, त्याच्यात बॅलन्स नाही. बरोबर. आणि म्हणजे ते बल कोणतं आहे तर ते बल आहे असंतुलित बल. कोणतं आहे? असंतुलित बल. आता संतुलित आणि असंतुलित बलाचा परिणाम काय हे आपल्याला समजलं पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. काय परिणाम होऊ शकतो संतुलित आणि असंतुलित बलाचा? एक गोष्ट तर नक्की आहे, जर असंतुलित बल आपण एखाद्या वस्तूवर लावलं तर ती वस्तू एकतर त्या ठिकाणी काय होऊ शकते, थांबू शकते किंवा गतिमान राहू शकते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे की याही ठिकाणी न्यूटनचे गतिविषयक नियम आपल्याला पाहायला भेटतील. म्हणजे न्यूटनचे गतिविषयक 3 नियम ऑलरेडी मी एका लेसनमध्ये घेतलेले आहे, त्याचा व्हिडिओ पण आहे, तुम्ही ते पाहू शकता. गतिविषयक नियम म्हणून आपला एक व्हिडिओ आहे, त्याच्यात डिटेलमध्ये गतिविषयक नियम मी तिन्ही सांगितलेले आहे न्यूटनचे आणि ते तुम्ही पाहू शकता. फक्त त्याच्यात व्हिडिओचा थोडा आवाज मला वाटतं कमी होता, काही टेक्निकल प्रॉब्लेम होता, तो तुम्ही हेडफोन वापरून ऐकू शकता चांगल्या प्रकारे. आता
न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम थोडक्यात सांगतो, आता परत एवढा वेळ नाही आपल्यापाशी. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय सांगतो? जोपर्यंत एखाद्या वस्तूवर कोणतंही असंतुलित बल कार्य करत नाही तोपर्यंत ती आपली विरामावस्था किंवा एक समान गतिशील अवस्था कायम राहते, म्हणजे गतीत सातत्य राहते. ते तिथं एक्सप्लेन केलं मी कसं आहे ते. म्हणजेच एखाद्या वस्तूवर जर असंतुलित बल कार्यरत नसेल तर ती आपली अवस्था तशीच ठेवते, म्हणजे गतिशील असेल तर गतिशील, आणि जर ती विराम असेल तर विराम अवस्थेतच राहते. दुसरा नियम काय सांगतो न्यूटनचा, म्हणजे याचे नियम वगैरे उदाहरणं वगैरे पण मी त्या ठिकाणी सांगितलेले व्यवस्थित. आता दुसरं म्हणजे न्यूटनचा पहिला नियम जो आहे तो जडत्वाचा नियम आहे. पुढे आपण जडत्व पाहणार आहे. आता न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय सांगतो? संवेग म्हणजे मोमेंटम बद्दल सांगतो. म्हणजे काय? संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. म्हणजे हाही नियम आपण त्या ठिकाणी बघितला होता. म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमामध्ये, न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमामध्ये बलाचा उल्लेख झाला आहे. फक्त पहिल्या नियमामध्ये काय सांगते? जडत्वाचं बल, म्हणजे जे बल आहे ते स्थिरतेचं किंवा गतिमानतेचं, आणि दुसरं जे बल आहे ते संवेगाचं. मग संवेग म्हणजे काय? आपण ऑलरेडी त्या ठिकाणी पाहिले. संवेग म्हणजे काय? वस्तुमान गुणिले वेग यांचा गुणाकार म्हणजे संवेग होईल. आणि तिसरा नियम जो सांगतो तो डेली आपण दैनंदिन जीवनात खूप वेळेला उपयोगाला येतो, ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स याबद्दलचा जो नियम आहे तो त्यामध्ये सांगितलेला आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स म्हणजेच काय होतं त्या ठिकाणी? प्रत्येक क्रियाबलाला समान परिमाणाचे मात्र विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते, असा नियम आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहे. म्हणजेच त्या ठिकाणी अग्निबाणाचंही उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, आपणही पाहिलेलं आहे. अग्निबाणाचं म्हणजे रॉकेट लॉन्चिंग त्यावेळेस असेल, किंवा रिकॉईल म्हणजे जेव्हा बंदुकीतून गोळी झाडली जाते किंवा बंदुकीतून गोळी बाहेर पडते त्यावेळेस, ते सगळं आपण पाहिलं आहे. परत इथं येण्याचं कारण ते बलाशी संबंधित आहे. आता बलाचे परिणाम कोणते? बल काय करू शकतं? म्हणजे बल जे आहे त्या बलाचे परिणाम कोणते होऊ शकतात? तर पहिला जो परिणाम आहे म्हणजे एखाद्या वस्तूवर जर बल लागलं, एखाद्या वस्तूवर जर बल लागलं आणि ते बल समजा एकाच दिशेने अनेक बल लागले एखाद्या वस्तूवर. एखादी वस्तू आहे, समजा मी या ठिकाणी म्हणतो या ठिकाणी झेड नावाची वस्तू आहे, तिच्यावर एकाच दिशेने अनेक प्रकारचे बल लागले. हे पहा, फोर्स सगळीकडून लागलं. तर त्यावेळेस काय होतं? तर ती वस्तू जी आहे त्या वस्तूवर लागणारं बलांची बेरीज जी आहे, म्हणजे जेवढे बल त्याच्यावर प्रयुक्त होतं, म्हणजे F1 F2 F3 F4, म्हणजेच आपण म्हणू शकतो F1 अधिक F2 अधिक F3 अधिक F4, म्हणजे हे चारही बलांचा परिणाम म्हणजेच एकत्रित त्यांचा सगळा बलाचा परिणाम होय. म्हणजेच ह्या सगळ्या बलांची बेरीज म्हणजेच त्याच्यावर लागणारं बल होय. दुसरा परिणाम काय होऊ शकतो? समजा या ठिकाणी जर दोन बल आहेत, ही वस्तू आहे, ह्या वस्तूवर म्हणजे समजा ही परत झेड घेऊया, या वस्तूवर हे F1 आणि हे F2 असं जे बल आहे ते बल लागतंय, परंतु दिशा वेगळी आहे. म्हणजे जर एखाद्या वस्तूवर बल लागतंय पण त्या बलाची दिशा मात्र एकमेकांच्या विरुद्ध आहे, तर त्यावेळेस त्या बलांच्या फरका इतकं बल ते परिणामी बल त्याच्यावर लागतं. म्हणजेच काय? त्यांच्यावर जे परिणामी बल आहे ते त्यांच्या फरका इतकं आहे, इथं यांच्या बेरजे इतकं आहे, म्हणजे सगळ्यांच्या बेरजे इतकं, इथं फरका इतकं बल आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची बलाच्या बाबतीत आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे, बल ही सदिश राशी आहे. बल ही सदिश राशी आहे. सदिश, हे पहा, बल ही सदिश राशी आहे. हिला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो इंग्लिशमध्ये. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे दोन प्रकारच्या क्वांटिटी असतात, एक व्हेक्टर आणि एक स्केलर क्वांटिटी. आता व्हेक्टर क्वांटिटी जी आहे म्हणजे सदिश राशी जी आहे ती व्यक्त करण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या असतात दोन गोष्टी, एक परिमाण आणि दुसरं दिशा. म्हणजे परिमाण आणि दिशा या दोन्हीमध्ये जर व्यक्त होत असेल राशी तर त्या राशीला आपण म्हणायचं सदिश राशी. म्हणजे हिला व्यक्त करण्यासाठी बल जर व्यक्त करायचं असेल तर तुम्हाला तिचं परिमाण सांगावं लागेल, किती क्वालिटी आहे, म्हणजे क्वालिटी नाही म्हणता यायचं, तिला क्वांटिटी म्हणूया, किती क्वांटिटी आहे आणि कोणत्या दिशेने आहे हे पण एक्सप्रेस केलं पाहिजे. म्हणजे समजा मला म्हणायचं एखाद्या वस्तूवर 20 न्यूटन एवढं बल लागलं तर 20 हे काय दाखवतोय त्याचं क्वांटिटी, आणि न्यूटन हे त्याचं एकक आहे, पण कोणत्या दिशेने लागलं हे पण ते सांगतं. म्हणजे कोणती दिशा हे दोन्ही गोष्टींनी व्यक्त करतात, म्हणून ती सदिश राशी व्हेक्टर क्वांटिटी. हे इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता बलाचे परिणाम काय होतील हे झालं, ठीक आहे. बलाचे परिणाम काय होतील? समजा एखाद्या वस्तूवर तुम्ही बल लावलं,
म्हणजे एखाद्या वस्तूला बल जर तुम्ही लावलं तर ती वस्तू गतिशील होऊ शकते, हा पहिला परिणाम. दुसरं, एखाद्या वस्तूवर बल लावलं तर वस्तूचा वेग तुम्ही कमी करू शकता, म्हणजे एखादी वस्तू स्थिर होऊ शकते, हा दुसरा नियम. तिसरा, एखाद्या वस्तूवर जर तुम्ही बल लावलं तर त्या ठिकाणी काय होईल, बलाचा पहिला परिणाम गती, दुसरा परिणाम आहे त्या ठिकाणी तुम्ही वस्तूचा वेग कमी करू शकता, किंवा तिसरा आहे एखाद्या वस्तूचा आकार बदलू शकता. म्हणजे ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी बलाचा परिणाम त्या दाखवू शकतात. पुढे अजून एक महत्त्वाची संकल्पना आपल्याला पाहायची आहे की त्या ठिकाणी जडत्वाची संकल्पना आपल्याला शिकायची. जडत्व काय आहे, तर जडत्व जे आहे ती जडत्वाची संकल्पना आपल्याला शिकायची. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की जडत्वाचा नियम म्हणजेच न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जो आपण पाहिलेला होता. जडत्व म्हणजे काय, एखाद्या वस्तूची आपली आहे ती अवस्था, म्हणजे गतिशील अवस्था असेल किंवा स्थिर अवस्था असेल, ती सातत्य राखण्याची जी स्थिती आहे तिला जडत्व म्हणायचं. म्हणजे तिला इंग्लिशमध्ये इनर्शिया पण म्हणतात, इनर्शिया. तर ही जी इनर्शिया आहे म्हणजे ती एखाद्या वस्तूची जडत्व जे आहे, म्हणजे एखाद्या वस्तूची जी जडत्व म्हणजे काय, तिची स्थिर स्थिती किंवा विराम स्थिती कायम राखण्याची स्थिती, म्हणजे कायम राखली जाईल. म्हणजे एखादी वस्तू गतिशील असेल तर गतिशील राहण्याचा प्रयत्न करते, आणि एखादी वस्तू जर स्थिर असेल तर स्थिरच राहण्याचा प्रयत्न करते. तर याच्यावरून आपण सांगू शकतो की जर तुम्ही साधा प्रयोग केला, एखादा ग्लास घेतला, साधा एक उदाहरण पहा. हा जर ग्लास आहे, या ग्लासवर मी एक पोस्ट कार्ड ठेवलं आहे, आणि पोस्ट कार्डच्या मध्ये बरोबर मी एक 5 रुपयाचं कॉईन ठेवलं आहे, आणि इकडून जर मी टिचकी मारली समजा ह्या कार्डला, तर ते कार्ड काय होतं, कार्ड असं वेगाने निघून जातं, आणि जे 5 रुपयाचं नाणं असतं ते ग्लासमध्ये पडतं. याच्यावरून काय समजतं आपल्याला, या नाण्याने त्याची विराम अवस्था सोडली नाही. तुम्ही ज्याला गतिशील केलं ते कार्ड निघून गेलं, पण याने आपली गतिशील अवस्था जी काही विराम अवस्था आहे ती सोडली नाही, म्हणजे ते खाली पडलं, त्याने जडत्व सोडलं नाही, मात्र तुमचं कार्ड जे आहे ते निघून गेलं. म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की जडत्वाचं उदाहरण आहे. आता जडत्वाचे काही प्रकार आहेत, ते प्रकार आपण अभ्यासूया. जडत्वाचे प्रकार कोणकोणते आहेत पहा. पहिला जो प्रकार आहे जडत्वाचा तो आहे विराम अवस्थेचे जडत्व. विराम अवस्थेचे जडत्व. ओके, म्हणजे विराम अवस्थेचे जडत्व म्हणजे काय, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे वस्तू आपली विराम अवस्था सोडत नाही किंवा तिच्यामध्ये बदल करू शकत नाही, तर त्या जडत्वाला आपण म्हणतो विराम अवस्थेचे जडत्व. परत एकदा सांगतोय पहा, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे वस्तू आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही तिला आपण म्हणतो विराम अवस्थेचे जडत्व. उदाहरणार्थ जर याचं पाहायला गेलं तर प्रवासी एका बसमध्ये बसलेले आहेत, आणि ते बसमध्ये बसल्यानंतर अचानक गाडी चालू झाली किंवा एखादी बस चालू झाली, तर त्यावेळेस ते कोणत्या बाजूला ढकलू शकतात, म्हणजे त्या ठिकाणी प्रवासी जे आहे ते मागच्या दिशेने ढकलतात, म्हणजे मागच्या दिशेने ते ढकलले जातात. हा अनुभव आपल्याला प्रत्यक्षात आलेला आहे. म्हणजे त्यावेळेस आपल्याच अंगी किंवा आपल्याकडे जे आहे ते कोणतं जडत्व आहे, विराम अवस्थेचं आहे. बस गतिशील जायली त्याचा परिणाम आपण मागच्या बाजूला ढकललो. मी त्यावेळेस हे स्पष्ट केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये पहा. त्याच्यानंतर हे झालं विराम अवस्थेचं. दुसरं आहे गतिशील अवस्था किंवा त्याला आपण गतीचे जडत्व म्हणूया. पहा, गतीचे जडत्व, विराम अवस्था, त्यानंतर गतीचे म्हणजे काय, समजा म्हणजे त्याची व्याख्या जर सांगायची झाली तर काय होईल पहा, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे वस्तू आपल्या गतीच्या अवस्थेमध्ये बदल करू शकत नाही त्या जडत्वाला गतीचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ एखादी बस, परत बसकडे जाऊया. बस अत्यंत वेगाने प्रवास करते आणि अचानक तिला काहीतरी अडथळा आला पुढे, आणि त्यावेळेस त्या ड्रायव्हरने जर ब्रेक दाबला तर त्यावेळेस प्रवासी पुढच्या बाजूला ढकलले जातात. तर ह्या उदाहरणामध्ये काय झालेलं आहे, आता त्यांना गती आलेली आहे, ते गतिशील आहे, गाडीचा वेग त्यांना प्राप्त झाला आहे, म्हणजे त्यावेळेस जर अडथळा आला तर ते त्यांच्या अवस्थेला विरोध करतात, म्हणजे जडत्व येतं. आणि मग त्यावेळेस कोणतं जडत्व येतं, तर गतीचे, म्हणजे गतिशील अवस्था सोडायला तयार नसते आणि त्यावेळेस पुढच्या बाजूला ते प्रवासी ढकलतात. हे उदाहरण आहे.
आणि तिसरं उदाहरण जर बघितलं तर दिशेचे म्हणजे तिसरा प्रकार दिशेचे जडत्व. दिशेचे जडत्वामध्ये काय सांगता येईल पहा, म्हणजे ज्यामध्ये वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या दिशेमध्ये बदल करू शकत नाही, तर त्या गुणधर्माला किंवा ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे वस्तू जर तिच्या दिशेत बदल करू शकत नाही, तर त्यावेळेस जे जडत्व येतं ते येतं दिशेचे जडत्व. आणि ह्या दिशेच्या जडत्वामध्ये आपण सांगू शकतो उदाहरण, जर एखाद्या वेळेस परत वाहनाकडे जाऊया, वाहनाने जर वळणावरती वेगाने वळण आलं किंवा टर्न आला, तर त्यावेळेस जर वाहन टर्न घेतला तर प्रवासी विरुद्ध दिशेला त्या ठिकाणी पडतात किंवा विरुद्ध दिशेला ढकलले जातात. याचाही अनुभव आपल्याला आला असेल. तर ते काय आहे, दिशेचे जडत्व. म्हणजे दिशा बदलायला आपली प्रवृत्ती तयार नसते, म्हणजे बॉडी तयार नसते. म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्यायचं कारण की दिशेचे जडत्व सुद्धा आहे. हे तिन्ही प्रकारचे जडत्व तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण याच्या अनुषंगाने प्रश्न येऊ शकतात. आणि त्याही व्हिडिओमध्ये मी थोडक्यातच त्या ठिकाणी स्पष्ट केले, तिथंही पण डिटेलमध्ये स्पष्ट झालं. तर ही 3 प्रकारचे जडत्व आहे, विरामावस्था जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. हे तिन्हीची उदाहरणं स्पष्ट केलेत किंवा काही वेळेला उदाहरणं तुम्हाला दिले जातील आणि त्याच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले जातील. पण हे खूप बेसिक आहे, हे माहीत पाहिजे. म्हणजेच पुढे तुम्हाला याच्या दाब जो प्रकरण आपण पाहणार आहे, याच्यानंतरचा व्हिडिओ आपण तोच घेणार आहे. दाब, प्रेशर खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे संकल्पना खूप महत्त्वाची येतील. आता दाब म्हणजे ॲक्च्युली काय, दाबाची उदाहरणं काय. आता दाब हा बलाशी कसा निगडीत आहे, म्हणजे तुम्हाला पुढे पाहायचंच आहे की दाब म्हणजे काय. दाब म्हणजे त्या ठिकाणी एकक क्षेत्रफळावर लावलेलं बल म्हणजे दाब, ते तिथं येणार आहे, ते स्पष्ट होणार आहे. त्या ठिकाणी आपण दाबाची सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे आजचा हा थोडक्यात जर व्हिडिओ पाहायचा झाला तर याच्यामध्ये आपण बघितलंय बल म्हणजे काय, त्याच्यानंतर बलाचे वेगवेगळे प्रकार, त्याच्यानंतर आपण संतुलित बल, असंतुलित बल, बलाचे परिणाम, त्याच्यानंतर लास्टला आपण बघितलं हे महत्त्वाचं की जडत्व म्हणजे काय, जडत्वाचे वेगवेगळे उदाहरणं आणि जडत्वाचे वेगवेगळे प्रकार हे पण बघितले. आता याच्या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे. तर आपल्या या चॅनेलला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पण येत आहेत. बऱ्याच वेळेस मी टेलिग्रामला पण आपल्या टाकलेल्या आहेत. तर या अनुषंगाने तुम्ही दिलेला प्रतिसादाबद्दल मी तर धन्यवाद आहे, सगळ्यांचे आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की नवीनच सुरुवात करून सुद्धा आपण चॅनल चांगला डेव्हलप केलेला आहे. असाच प्रतिसाद तुम्ही देत राहा अशी मी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचं लेक्चर जे आहे ते आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या वेळेस लवकरात लवकर भेटूया दाब या प्रकरणाशी चर्चा करण्यासाठी. मला वाटतं 1-2-3 दिवसात आपण तो व्हिडिओ तयार करू आणि तो चॅनलला येईल. धन्यवाद, थँक्यू.